नमस्कार. आज बनवूया पनीर टिक्का. इतकी सोपी रेसिपी की तुम्ही परत कधी हॉटेलमध्ये खाणारच नाही, घरीच खाणार. माझी गॅरंटी आहे बघा. पनीरचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर त्याला मस्त असं दह्यामध्ये मॅरिनेट करायचं आहे. 3-4 चमचे दही घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मसाले टाकायचे. पहिले टाका हळद, मग टाका लाल मिरची पावडर, मग टाका धने पावडर, मग टाका अद्रक लसूणची पेस्ट, मग टाका कोथिंबीर, कसुरी मेथी थोडीशी आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं दह्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. विश्वास आहे माझा, तुम्ही परत हॉटेलमध्ये खाणारच नाही. इतकी सोपी रेसिपी आहे. तुम्ही म्हणाल कशाला एवढे पैसे घालायचे, घरी बनवा. आता हे सगळे मसाले दह्यामध्ये मिक्स झालेत. हे पनीरला लावून घ्यायचे. हाताने लावायचे, हळूहळू व्यवस्थित लावून घ्यायचे. मस्त सगळ्या पनीरला ते मसाला लागतोय का बघून घ्यायचा. सगळ्या पनीरला मसाला लागला की त्याला 20 मिनटं दोनदा सांगितलं आत्तापर्यंत, 20 मिनटं रेस्ट द्यायचा. 20 मिनटं आरामाला ठेवायचं, म्हणजे ते सगळं मसाले त्या पनीरमध्ये मुरून जातील एकदम मस्तपैकी, भारीपैकी. त्याच्यानंतर तवा पेटवायचा, त्याच्यावर टाकायचं बटर. हो, बटर टाकायचं. बटर नसेल तर तूप टाका, पण मी बटर टाकलं आहे. तुम्ही टाका बटर. त्याच्यात टाका थोडीशी लाल मिरची पावडर आणि मॅरिनेट केलेलं पनीर टाकून द्या. सगळ्याला बटर लावून घ्या आणि ह्याला पसरून ठेवायचं आहे. आता मी कसं पसरून ठेवलं आहे नीट बघा. तसं पसरून ठेवायचं आहे, म्हणजे सगळे मसाले त्या पनीरला व्यवस्थित लागतील, एकदम व्यवस्थित. तुम्ही स्टिकमध्ये जेव्हा त्याला मसाले लावताना त्याच्यापेक्षा भारी बनणार. हे बघा, स्टिकची गरजच नाही. स्टिक कुठं खातो आपण, तसे बी असेच पनीर काढून खातोय स्टिकमधून, आहे का नाही. दिसत नाही हॉटेलसारखं, पण चव मात्र हॉटेलपेक्षा भारी. आता तुम्ही बघा किती मस्त मसाले त्याला चिकटतात पनीरला. हो, आणि मधून अधून असं हलवायचं, म्हणजे खाली चिकटणार नाही, पनीर लागणार नाही तव्याला, म्हणून मधून अधून हलवायचं. बघा सगळे मसाले एकदम मस्त पनीरला लागलेत. चव पण लय भारी लागणार आहे. त्याच्यासोबत बनवायची हिरवी चटणी. आता हिरवी चटणीची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, ती पण बघून घ्या. ती हिरव्या चटणीची रेसिपी तुम्ही अजून बी बाकी गोष्टींसोबत खाऊ शकता, पण पनीरसोबत लय भारी लागते बघा. पनीर दिसतंय किती मस्त मसाले लागलेत. खा आणि मला सांगा कसे लागलेत. तुम्ही पण बनवा. एकदम सोपी रेसिपी आहे, म्हणू नका परत.